शब्दार्थ पंडिता विदुषी स्त्री, सभा बैठक, अनुवाद भाषांतर, मौखिक उच्चारलेले बोल, वैशिष्ट्ये विशेष, परप्रांत दुसरा प्रदेश, परभाषक दुसरी भाषा बोलणारा, रूढी चालीरीती, तान्या लहान बालक, अट शर्त, प्रोत्साहन प्रेरणा, धनवान श्रीमंत, अपार खूप, जुजुबी मामूली, उद्योग धंदा, काटकसर बचत, आराखडा मूळ कच्चे चित्र, श्रमप्रतिष्ठा कष्टाचा सन्मान, कृती कार्य काम, संघर्ष लढा, दीर्घ लांबच लांब, सहस्रक 1000 वर्षे, सत्शील चारित्र्यवान, साध्वी सज्जन वृत्तीची, ओर पडणे जळणे, उजळवून प्रज्वलित. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पंडिता रमाबाईंनी अंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली? स्त्रियांनी शिकले पाहिजे व शिकवलेही पाहिजे. यासाठी त्यांनी मातृभाषेचे अचूक ज्ञान मिळवले पाहिजे. चांगली शिक्षिका घडण्यासाठी व स्त्रियांना उत्तेजन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस पंडिता रमाबाईंनी अंटर कमिशनकडे केली. पंडिता रमाबाईंना स्त्री जातीविषयी अपार प्रेम होते, हे त्यांच्या कोणत्या उद्गारावरून समजते? पंडिता रमाबाई असे म्हणाल्या की, मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे, तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी मागे होणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे रथ मी धारण केले आहे. रमाबाईंच्या या उद्गारावरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी अपार प्रेम होते, हे समजते. पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या, हे कोणत्या प्रसंगातून जाणवते? प्रचंड मोठे प्रार्थना मंदिर बांधताना रमाबाईंनी काटकसर केली. प्रार्थना मंदिराचा आराखडा त्यांनी स्वतः तयार केला. स्वतः डोक्यावर विटांचे गमेले वाहून बांधकामाला मदत केली. कष्टाचे कुठलेही काम करताना कधीच कमीपणा मानला नाही. त्यांनी स्वतःच्या कष्टातून आश्रमातील मुलींना श्रमप्रतिष्ठेचा धडा दिला. या प्रसंगातून पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या, हे प्रसंगातून जाणवते. खालील चौकटी पूर्ण करा. पंडिता रमाबाईंचा विवाह यांच्याबरोबर झाला. बिपिन बिहारी मेधावी. त्यांच्या मुलीचे नाव मनोरमा. अंध व्यक्तीसाठी उपयुक्त लिपी ब्रेल लिपी. सहस्रातील कर्मयोगिनी पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उद्योगांची नावे लिहा. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेले लहान उद्योग: केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाकाच्या दोऱ्या वळणे, बेताच्या खुर्च्या विणणे, लेस स्वेटर मोजे विणणे, गाय बैलांचे किल्लार पोसणे, शेळ्या मेंढ्यांची छळणी करणे, म्हशीच्या गोठा बांधून दूध दुभते साठवणे, कुक्कुटपालन करणे, सांडपाणी व मैल्यापासून खत निर्माण करणे, भांड्यावर नाव गाळणे, कलई करणे, हातमागावर कापड सतरंजा विणणे, गाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे सोडणे, चित्र छापणे, कागद सोडून पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम करणे. पंडिता रमाबाईसाठी पाठात आलेली विशेषणे शोधावर लिहा. पंडिता, कर्मयोगिनी, सत्शील, साध्वी, सूर्यकन्या. खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा.
उदा मारवा, कार रवा वार गावा वागा. आराखडा, राख आख कडा करा राडा डाख. सुधारक, सुदा सूर दार दाख कर कसूर दारक सुधार. असे 3 अक्षरी शब्द शोधा ज्यांच्या मधले अक्षर रम आहे त्याची यादी करा. बेरंग, सारंगी, सुरंगी, मोरंबा, सारंग. खाली दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचे शब्द बनवा. उदा खजूर कामकार मजूर. पुस्तक डोके मस्तक. समता माया ममता. घागर समुद्र सागर. खडक रस्ता सडक. गाजर पाळीव प्राणी मांजर. प्रवास घर निवास. खाली दिलेल्या चौकटीत मणी लपलेल्या आहेत त्या ओळखावल्या. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. एक ना धड 12 बार चिंध्या. ऐकावे जनाचे करावे मनाचे. चोर सोडून संन्याशाला फाशी. घरोघरी मातीच्या चुली. महाराष्ट्रामधील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवा. कर्तृत्ववान महिला, प्रेरणादायी कार्य. लता मंगेशकर, संगीत क्षेत्र. राणी लक्ष्मीबाई, स्वातंत्र्य सेनानी. सावित्रीबाई फुले, स्त्री शिक्षण. मेधा पाटकर, सामाजिक चळवळ. सिंधुताई सपकाळ, अनाथ मुलांसाठी कार्य. बहिणाबाई, संत साहित्य. शांता शेळके, कविता. आनंदी जोशी, पहिल्या स्त्री डॉक्टर. इंदिरा गांधी, राजकारण. खालील मुद्द्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या. सकाळची वेळ डॅश. बाबाबरोबर फिरायला डॅश. झाडावर बसलेले पाखरांचे थवे डॅश. किलबिल डॅश. शुद्ध हवा डॅश. आल्हाददायक वातावरण डॅश. बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे डॅश. दिवसभर ताजेतवाने. आल्हाददायक सकाळ. सुट्टी सुरू झाली होती पण नेहमीच्या सवयीने सकाळी सकाळीच जाग आली. बाबा सकाळच्या फेरफटका मारण्यासाठी निघत होते. मग मी देखील बाबाबरोबर फिरायला बाहेर पडले. प्रथमच अशी शांत सकाळ अनुभवत होते. दुतर्फा असणाऱ्या झाडावर बसलेले पाखरांचे थवे नयनरम्य वाटत होते. त्यांची किलबिल कानांना सुखद अनुभव देत होती. शुद्ध हवा शरीरात भरून घ्यावीशी वाटत होती. हे आल्हाददायक वातावरण मनाला प्रसन्नता देत होते. या अशा वातावरणाचा आस्वाद घेत बाबांशी गप्पा मारत घराकडे निघाले. एकंदरीतच सकाळच्या या अनुभवाने दिवसभर ताजेतवाने वाटत राहिले. चौकटीत दिलेल्या उभयन्वयी अव्ययांचा योग्य वापर करून रिकाम्या जागा पूर्ण करा. मंगल कंजिरी डॅश. टाळ छान वाजवते. आणि काका आला डॅश. काकी आली नाही परंतु कुंदाचा पाय मुरगळला डॅश. ती शाळेत येऊ शकली नाही म्हणून मला बूट डॅश चप्पल खरेदी करायची आहे. किंवा धो पाऊस पडत होता डॅश. मुले पटांगणावर खेळत होती तरी तुझी तयारी असो डॅश नसो तुला गावी जावेच लागेल. वा. खालील वाक्यांत कंसातील योग्य केवलप्रयोगी अव्यय घाला. अरेरे अबब शी छूट डॅश. काय दशा झाली त्याची. अरेरे काय दशा झाली त्याची डॅश. एक अक्षर बोलू नकोस. चूप. एक अक्षर बोलू नकोस डॅश. मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही. शी. मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही डॅश. केवढा मोठा अजगर.
अबब, केवढा मोठा अजगर!